बाय पायथागोरस थिअरम? हे ऐकलं तर आहे तुम्ही लोकांनी, नाही का? मॅम मॅथ 2 सुरू केलंय का? हो बेटा, आपण 2 क्लास मॅम हा मॅथ इंग्लिश 1 मीडियम आणि आणि मॅथ 2. सेमीचा क्लास आहे का? हो हो. नाही, हा फक्त इंग्लिश मीडियम आहे, सेमीचा नाही आहे. बेटा, नाही सेमी आणि इंग्लिशचा आहे हा. सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमचा येस आहे. मॅम, मॅम सेमीचा आणि इंग्लिशचा आहे, मराठीचा नाहीये. ओके, सर आज आपण पायथागोरस थिअरम करू ना. आता हे पायथागोरस थिअरम हे तुम्ही ऐकलं आहे. व्हॉट डू यू नो अबाउट इट? तुम्हाला काय माहिती आहे त्याच्याविषयी सांगा. मॅम जो हायपोटेनसचा जो स्क्वेअर असतो ना, तो अदर टू साइड्सच्या स्क्वेअरचा ऍडिशन असतो. करेक्ट. सो दिस इज बेसिकली हे ऍप्लिकेबल आहे आपला राईट अँगल ट्रायंगलला. सो हा जर माझा राईट अँगल ट्रायंगल आहे, हे ए आहे, हे बी आहे आणि हे सी आहे, असे हे 3 साइड्स आहे माझे. तर आणि हे 90 डिग्रीज आहे. तर आपल्याला हे माहिती आहे की जी साइड 90 डिग्रीजच्या ऑपोजिट असते दॅट इज अन हायपोटेनस. तर ही हायपोटेनस आहे या ट्रायंगलची, कारण की हे 90 डिग्रीजच्या अगदी समोर आहे. आणि हायपोटेनस इज द येस मॅम. लॉंगेस्ट साइड, हे पण आपल्याला माहिती आहे. करेक्ट. तिघांपैकी सगळ्यात लॉंगेस्ट साइड ही हायपोटेनस असते ऑलवेज वेन इट इज 90 डिग्रीज. कारण की हायपोटेनस फक्त 90 डिग्रीज ट्रायंगललाच असते, राईट अँगल ट्रायंगललाच असतं हायपोटेनस. करेक्ट. तर ती नेहमी लॉंगेस्ट साइड असते. आणि पायथागोरस थिअरम हे सांगतं की बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. The hypotenuse square is equal to the sum of the square of the other two sides. कळलं? हे थिअरम आहे, हे माहिती. आपण हे प्रूफ पण करणार आहो, पण हे कळलं ही थिअरम? येस. नाव येस मॅम. हे जे 3 गोष्टी आहे ए बी आणि सी, हे जे 3 साइड्स आहे त्याला तिघांना एकत्र आपण म्हणतो पायथागोरस ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट्स. ट्रिपलेट म्हणजे काय आपण म्हणतो, जसं हे ट्विन्स म्हणजे डबल्स, हे आपण म्हणजे जोडी म्हणतो. करेक्ट. ट्रिपलेट्स म्हणजे काय? तिघांचं ग्रुप. डबल्स म्हणजे आपण काय म्हणतो, दोन जणांचा ग्रुप. ट्रिपलेट्स म्हणजे 3 जणांचा ग्रुप. कळलं? सो पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय? 3, हे कारण की हे फिक्स्ड आहे, बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर हे तिघी एकत्र, दॅट इज ए कॉमा बी कॉमा सी, इज कॉल्ड ॲज अ पायथागोरियन ट्रिपलेट. आता हे आपल्याला कसं कळणार की 3 साइड्स दिलेले आहेत, तर हिच्यातलं सगळ्यात मोठं म्हणजे हायपोटेनस कुठला आहे आणि बाकीचे 2 साइड्स कुठले आहे? तर त्याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे, दॅट इज हे 3 गोष्टी आहे, 3 साइड्स आहे, ते तिघांसाठी आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. नेक्स्ट आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि तिसरा आहे ट्वाइस ए बी. हे 3 साइडचे 3 फॉर्म्युला आहे. तर आता इच्छात कुठला सगळ्यात मोठा आहे, म्हणजे मी हायपोटेनस कोणाला कन्सिडर करणार? सो दॅट इज द +1, हे प्लस वाला. सो इट येस इज मॅम. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर द होल स्क्वेअर प्लस 2ab द होल स्क्वेअर. म्हणजे काय? दिस इज नथिंग बट युअर बी स्क्वेअर, हा तुझा ए स्क्वेअर आहे आणि हा तुझा सी स्क्वेअर आहे. कळलं? सो दिस इज येस माय मॅम. हायपोटेनस अँड दीज 2 आर द साइड्स. आणि त्याच्यासाठी ह्याच्यासाठी हा फॉर्म्युला दिलेला आहे. अंडरस्टूड? कळलं सगळ्यांना? हो मॅम. तर हे पायथागोरस ट्रिपलेट्स तुम्हाला क्वेश्चन येणार की म्हणजे 3 नंबर्स दिलेले असतील तिघांची असं बनवून ग्रुप, आणि ते विचारतील की इज दिस अ पायथागोरस ट्रिपलेट? चेक. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, हे पेज समजलं, हे लिहून घ्या तुम्ही आधी. देन आय मूव्ह टू द नेक्स्ट पेज विथ एन एक्झाम्पल. लिहिलं की सांगा मला, कंप्लीट झालं की.
झालं टीचर. सगळ्यांचं झालं? येस मॅम. सर जसं आपलं फॉर एक्झाम्पल आहे 5, 12 आणि 13 हा क्वेश्चन दिलेला आहे आणि चेक वेदर इट इज अ पायथागोरस ट्रिपलेट ऑर नॉट. विच इज द बिगेस्ट साइड हियर? टीचर मी सांगू? तिघांपैकी सगळ्यात मोठी साइड कुठली आहे? हो सांग, 13. कुठली मोठी आहे? 13 आहे. तर ऑब्विसली 13 हा LHS राहणार आणि बाकीचे 2 हे RHS राहतील. करेक्ट? सो नाव वी नीड टू चेक 13 स्क्वेअर काय येतं? 169. So LHS is 13 square, that is nothing but 169, and what's the RHS is equals to 12 square plus 5 square 144 आहे. So 12 square आहे 144 plus 5 square आहे plus 25, 25. which will give me how much? Which will give me how much? 169. 169. So in this case, LHS is equals to RHS आहे. So when I get this LHS is equals to RHS, then I say that 5, 12 and 13 are Pythagorean triplets. कळलं? जर हे LHS is equals to RHS नाही भेटत आहे तर then it is not a Pythagorean triplet. कळलं? समजलं? हो टीचर. कोणाला डाऊट आहे याच्यात? येस, कोणाला डाऊट आहे? Now I'll give you some questions. Tell me whether you have understood or not. You have to check Pythagorean triplet आहे का नाही. पहिला आहे 3, 5, 4. दुसरा आहे 4, 9, 12. आणि तिसरा आहे 5, 12 and 13. हा तर आताच झाला आपला, तो विल इग्नोर दिस. So fourth question is 24, 70 and 74. करा, solve करा. येस मयुरी, झालं का? पहिलं झालं? मॅम माझं सेकंड सॉल्व झालं. हो. मयुरी, कुठलं झालं तुझं? पहिलं. पहिलं झालं. सांग मला आन्सर त्याचं. आहे का नाहीये? मॅम फोर्थ वाला समजत नाही. सांगते मी, एक मिनिट. पहिलं करू आपण आधी. पहिलं मयुरी सांग कसं करायचं. हे आहे का नाही आहे आधी ते सांग मला. आहे टीचर. व्हेरी गुड. आहे ते. आता आपण करूया. तर कुठली लॉंगेस्ट साइड आहे? LHS काय येणार? टीचर 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25 आणि RHS काय येणार? 4 4 स्क्वेअर स्क्वेअर प्लस 3 प्लस 3 स्क्वेअर. स्क्वेअर. Which will give me how much? 16 plus 9 and 25 is equal to 25. So I will get LHS is equals to RHS म्हणून ते it is a Pythagoras triplet. तुम्ही लिहिणार. ठीक आहे? टीचर सेकंड मी सांगू? ओके, सांग. LHS काय येणार? LHS येणार 12 स्क्वेअर मतलब 144. ओके. RHS येणार 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर
मतलब 81 प्लस 16 इज इक्वल टू येणार 97. LHS do is not not equal to equals RHS. is not equals to RHS, so RHS. it It is is not not Pythagorean a triplet. Pythagorean triplet. Correct, very good. आता हे चौथं नाही येते तुम्हाला? कोणाला Teacher आलं हे का हाय. चौथं? हा, मी कॉल केला मॅम. कोणी सॉल्व्ह केलं? किरण. किरण, तू सॉल्व्ह केलं का बेटा? येस मॅम. ओके, सांग, हे पायथागोरन ट्रिपलेट आहे का? येस मॅम. हो आहे, व्हेरी गुड. तर LHS काय येणार? 74 स्क्वेअर इज इक्वल टू 54 76. 5476. मॅम मी सांगू? एक मिनिट बेटा, ती सांगते ना, तू नेक्स्ट क्वेश्चन सांगशील, ठीक आहे? RHS काय येणार? 70 स्क्वेअर प्लस 70. 24 स्क्वेअर. येस मॅम. आणि यांची प्लस केली मॅम. 70 स्क्वेअर नाही, 70 स्क्वेअर काय आधी ते सांग मला. 70 स्क्वेअर का मॅम? 4900. व्हेरी गुड. आणि 24 चा स्क्वेअर? 576. आणि मॅम आमची प्लस करून 5476 आली. सो म्हणून LHS इज इक्वल्स टू RHS आहे. सो इट इज अ पायथागोरन ट्रिपलेट. व्हेरी गुड. समजलं सगळ्यांना? कोणालाही कुठल्याही क्वेश्चन मध्ये डाऊट आहे? नाही Anyone? टीचर. नो मॅम. We'll move to the next question. Fifth one is 10, 24 आणि 27. आणि sixth question आहे 11, 60, 61. सॉल्व करा. पहिलं वालं हरिओम तू सांग, सॉरी, पहिलं वालं हा तरंग तू सांग, आणि नेक्स्ट सिक्स्थ वाला हरिओम सांगणार. ओके मॅम. सांगू मॅम? झालं का? सांग. येस. हे आहे का नाहीये पायथागोरन? मला आधी सांग, आहे का नाही? हे पायथागोरन ट्रिपलेट आहे का नाही? इज इट येस और नो? 1 मिनिट मॅम. टीचर मी सांगू का? नाही, त्याला सांगून दे ना बेटा, तरंगला. तू सॉल्व केलं ना तरंग आता हे? यस. मग ते आलं का इक्वल? LHS इज इक्वल टू RHS? टीचर मी सांगू का? नाही ना संस्कृती, एक मिनिट ना बेटा, त्याला पण ट्राय करू दे. नाही, आपण नाही सॉल्व आलं. करत करत बघायचं का हरिओम? काय काय ते काय? नाही आलं. इज नॉट इक्वल्स टू. येस, इट नाही इज आलं. नॉट इक्वल टू. आता मी सांगू? करेक्ट. नाही, अगं थांब ना बेटा संस्कृती, त्याला सॉल्व तर करू दे. सो सांगू ना? RH, हा सांग, LHS मध्ये काय येणार? 27 bracket 27 square. That will give me how much? 729. Okay, and RHS is equals to 10 square plus 24 RHS square. So 100 plus 24 plus 576.
576. So this will give me how much? 576. 676. 676. So LHS is not equals to RHS. So it is not. RHS. It is not a Pythagoras Not triplet. Very Pythagoras good. triplet. हरिओम लास्ट झालं का तुझं? येस हरिओम. येस मॅम. आवाज येतोय का? झालं का क्वेश्चन? 6वा क्वेश्चन झाला. मॅम मी सांगू? LHS 61 नाही आणि हरिओम सांगतोय. 61चा LH 61चा स्क्वेअर 2 मिनिटं मॅम काढतो मी. हरिओम मला नंबर्स इंग्लिश मध्ये सांग, मराठी मध्ये नाही. LHS 61 आणि 61चा स्क्वेअर मॅम येतो 3721 बरं. स्क्वेअर बरोबर आहे मॅडम? तू सांग बरोबर आहे का? संस्कृती बरोबर आहे का? बरोबरच आहे. येस मॅम बरोबर. 3721 तो बोलला 3721 असं बोलला. आणि RHS 11चा स्क्वेअर प्लस 60चा स्क्वेअर 11चा स्क्वेअर येतो 121 आणि 60चा स्क्वेअर येतो 600 नाही 3600. हा तेच मॅम. तेच कस काय? आता यांची बेरीज केली की येतं 3721 उत्तर येतं. मग आपलं LHS इज इक्वल्स टू RHS येतं. देअरफॉर इट इज अ पायथागोरन ट्रिपलेट. कळलं सगळ्यांना? कळलं हा असे टाईपचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे कळले सगळ्यांना? हो टीचर. लिहून घ्या. सगळ्यांचं लिहून झालं की सांगा मला. लिहिणं कंप्लीट झालं की सांगा मला. झालं मॅम. झालं का सगळ्यांचं? येस मॅम. ओके लेट्स मूव टू द नेक्स्ट नाव नेक्स्ट आहे आपलं थिअरम्स. नाउ विल सी द डिफरंट टाइप्स ऑफ थिअरम्स. हे पायथागोरस ट्रिपलेट सगळ्यांना समजलंय ना? तर आता थिअरम बघू. पहिलं आहे आपला हे सिमिलॅरिटीज अँड राईट अँगल ट्रायंगल. व्हॉट डज इट से? तो सपोज फर्स्ट आहे सिमिलॅरिटी and right angled triangle. ठीक आहे. हे काय सांगतं आपल्याला? आपल्याकडे एक ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. सपोज ABC. इट इज राईट अँगल ऍट B. तर इथून B वरून जेव्हा आपण हायपोटेनस वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, सपोज आय लेबल इट ॲज D. एक राईट अँगल आहे आणि आपण 90 डिग्रीज ज्या व्हर्टेक्स वरती तिथून हायपोटेनस वरती जेव्हा एक ऑल्टिट्यूड म्हणजेच परपेंडिक्युलर ड्रॉ करतो,
ऑल्टिट्यूड ड्रॉ करतो आपण हायपोटेनस वरती, तेव्हा ऍक्च्युली काय असतं, द 3 ट्रायंगल्स फॉर्म, एक तर मेन ट्रायंगल, छोटा ट्रायंगल, दोन्ही हे एकमेकांना सिमिलर आहे. मीन्स व्हॉट, टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला, टू प्रूव्ह काय करायचंय, पहिली गोष्ट ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल ए बी डी. दुसरं, ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल बी डी. एक मिनिट, ह्याचं लेबलिंग चुकलंय, एक मिनिट. इट शुड बी ए डी बी होना चाहिए, ए डी बी, आणि हे होणार बी डी सी. आणि तिसरं राहणार ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी. कळलं तुम्हाला? तर हे काय सांगतं आपल्याला की जेव्हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि आपण हायपोटेनस वरती एक ऑल्टिट्यूड ड्रॉ करतो, तेव्हा जे 3 ट्रायंगल, एक मेन ट्रायंगल आणि जे 2 छोटे ट्रायंगल आपल्याला भेटतात ते एकमेकांना सिमिलर आहे. ठीक आहे, आय विल रीड द स्टेटमेंट नाउ. In a right angle triangle, if the altitude is drawn to the hypotenuse, then the 2 triangles formed is similar to the original triangle and to each other. कळलं? स्टेटमेंट कळली सगळ्यांना? हो Yes, टीचर. everyone. करा ना, हा? रिपीट करा ना. जेव्हा आपण एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनस वरती एक ऑल्टिट्यूड ड्रॉ करतो, तेव्हा ते जे 2 छोटे ट्रायंगल्स भेटलेले आहे आपल्याला, ते दोघी एकमेकांना सिमिलर आहे अलॉंग विथ मेन मोठ्या ट्रायंगलला. ठीक आहे, जे काय प्रूव्ह करायचं ते मी लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर आता हे कसं प्रूव्ह करायचं? फर्स्ट आय विल टेक दिस. इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए डी बी, हे ए बी सी म्हणजे हा मोठा ट्रायंगल आणि हा ए डी बी हा वाला छोटा ट्रायंगल वरचा, हे दोन घेतले की अँगल ए इज इक्वल्स टू अँगल ए, कॉमन अँगल आहे. करेक्ट? येस और नो? येस. Next, angle ABC is equals to angle ADB, 90 degrees. येस. Therefore, can I say triangle ABC is similar to triangle ADB? येस. बाय ए ही माझी टेस्ट. equation first. By AA test. ही माझी equation first आहे. ठीक आहे, हे समजलं? आता नेक्स्ट, इन ट्रायंगल ए, आता हे पहिलं माझं प्रूफ झालं. आता सेकंड वालं, तर ए बी सी अँड ट्रायंगल बी डी सी. ठीक आहे, याच्यात काय होणार? सेम थिंग. आता हे मेन मोठं वालं ट्रायंगल आणि हे खालचं छोटं ट्रायंगल, तर याच्यात बघशील तर तू सी कॉमन आहे. So angle C is equals to angle C. That is a common angle. येस. कॉमन अँगल. Next, angle ABC is equals to angle BDC because they are 90 degrees. Therefore, can I Yes, say triangle ABC is similar to triangle BDC by AA? येस. टेस्ट. Yes. So, आता from येस. 1 and 2, can I say that triangle ADB is similar to triangle BDC? कारण की तिथे आपण म्हणतो ना A is equal to B, B is equal to C, so I say A is equals to C म्हणतो ना आपण, तर मी तसं म्हणू शकते. Can I say that these two triangles, these small triangles are similar to each other? Yes or no? So माझे तिघी गोष्टी प्रूव्ह झाले. हे पहिलं वालं, हे सेकंड आणि हे थर्ड.
कळलं हे प्रूफ सगळ्यांना? येस ऑर नो? येस मॅम. येस टीचर. ओके ग्रेट. कुठलीही स्टेप नाही समजली आहे तुम्हाला? कुठलीही स्टेप नाही समजली आहे? येस? मॅम जी सेकंड हा. स्टेप आहे ना ती सांगा ना. कुठली सेकंड स्टेप? मॅम तुम्ही फर्स्ट वाला काढलंय, सेकंड काढलंय, ते सेकंड वाला मला समजलं नाही. सेकंड वाला बघ, मी हे वाला घेतलं. हे मेन ट्रायंगल एक घेतलं आणि हा खालचा ट्रायंगल घेतला. ठीक आहे. आता या दोघांमध्ये हा सी अँगल कॉमन आहे. नेक्स्ट, मोठ्याचा हा 90 डिग्रीज आहे ना, छोट्याचा हा 90 डिग्रीज आहे, तर ते दोन कॉमन आहे. तर बाय ए टेस्ट मी सांगू शकते की हे दोघी ट्रायंगल्स आपले सिमिलर आहे. येस दर्शना? येस मग आता पहिल्या इचात मी मोठं ट्रायंगल ते वरच्या छोट्याला सिमिलर सांगितलं. सेकंड केस मध्ये मोठं ट्रायंगल ते खालच्या छोट्याला सिमिलर सांगितलं. म्हणून बाय बोथ ऑफ देम आय कॅन से बोथ द स्मॉल ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर. कळलं? हे प्रूफ समजलं सगळ्यांना? येस मॅम. हो टीचर काही समजलं. डाऊट आहे? तर हे तुम्हाला No, ma'am. लिहून घ्यायची गरज नाहीये. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे. हे व्यवस्थित चांगलं स्टेप्सने दिलेलं आहे. तो यू डोंट हॅव टू राईट इट, बट हॅव यू अंडरस्टूड दिस? समजलं ना? तर आपण आता नेक्स्ट थिअरम वरती जाऊ. द नेक्स्ट थिअरम इज थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन म्हणजे हे काय सांगतं? इफ आय हॅव अ ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, suppose I take it as A, B, C आणि हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला मी. टेक्स्टबुक मध्ये दुसरे नाव दिलेलं आहे, मी हे ABC घेतलंय. तर हे थिअरम काय सांगतं? थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय सांगतं? हे जे BD आहे, BD, एक मिनिट, टू प्रूव्ह काय आहे? that BD square is equals to AD square into CD square. कळलं? कळलं सगळ्यांना? हे प्रूव्ह करायचं आहे. हो, समजलं. हे प्रूव्ह करायचं आहे. तर मी स्टेटमेंट वाचते. इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस from the opposite vertex is the geometric mean of the product of the two paths, that is the in which the hypotenuse is divided. ठीक आहे? समजलं? तर हे स्टेटमेंट आहे. तर लक्षात ठेवा, म्हणजे हे केव्हा वापरलं जातं? आपल्याला जेव्हा दुसरे व्हॅल्यूज म्हणजे कुठली तरी एक दिलेली आहे आणि दुसरी फाइंड आउट करायची, त्याच्या वेळेस आपण हे यूज करू शकतो किंवा प्रूव्ह करायला पण यूज करू शकतो. तर हे प्रूव्ह कसं करायचं आपल्याला? तर आता इचात हे दोन ट्रायंगल्स घ्यायचे आपण, हे छोटेवाले ए डी, इन ट्रायंगल लिहायचं विसरली मी. इन ट्रायंगल ADB and triangle BDC. ठीक है? येस मॅम. तर हे काय होणार? हे दोन ट्रायंगल मध्ये हे दोघी सिमिलर एकमेकांना. ऍज पर आवर प्रूफ आय कॅन से दॅट ट्रायंगल ADBDC, I can say that they are similar. By which theorem? कुठल्या थिअरमने ते सिमिलर आहे? येस, By AA test. कुठल्या थिअरमने? बाय AA टेस्टने test. नाही.
आता आपण थिअरम प्रूव्ह नाही केला का सिमिलॅरिटीजने? आता ह्याच्या आधी नाही का केला आपण सिमिलॅरिटी थिअरम? आठवलं का? आता जस्ट आपण प्रूव्ह केलं ना सिमिलॅरिटी teacher. की व्हेन आय ड्रॉ अन ऑल्टिट्यूड ऑन द हायपोटेनस देन ऑल द 3 ट्रायंगल्स आर सिमिलर टू ईच अदर. तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता सिमिलॅरिटी थिअरमने हे 2 ट्रायंगल सिमिलर आहे ना. ऍज दे आर सिमिलर द साइड्स आर प्रोपोर्शनल. सो AD by BD is equals to BD by DC is equals to AB by BC. Yes or no? Yes, ma'am. सो नाउ आय टेक दीज 2 थिंग्स, कारण की मला BD पाहिजे. तर ह्या दोघांपैकी मी असं लिहू शकते, आता हे एकमेकांना क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आय विल गेट AD इंटू CD इज इक्वल्स टू BD इंटू BD. येस, मी लिहू शकते हे क्रॉस मल्टिप्लाय केलंय दोघांना. आय एम कन्सिडरिंग दिस 2 ओनली. हे 2 कन्सिडर करते मी. सो कॅन आय राईट दिस? Yes, can I write this? BD square आज का is सब- equal to AD into CD. Yes. आज सगळे इथे चुपचुप कशाला आहे? BD square is equals to AD into CD. So can I say hence proved? And Yes, ma'am. BD is geometric mean of Theorem. हे CD लिहायचं राहिलं. हा BD of AD and CD. कळलं? प्रूफ कळला हा? मी परत सांगते. teacher. when altitude is drawn from a vertex to the hypotenuse, then that line, that altitude ka square is that altitude is the geometric mean of the 2 parts of the hypotenuse. ठीक आहे? बघून घ्या. हे कुठली स्टेप नाही कळाली तर विचारा मला. नाही मॅम, कळालंय. कोमल, किरण, हरिओम, तरंग, समजलं का हे? मॅम हो हाँ? टीचर समजलं. Yes, की- AB च्या वरती जी ना मॅम BD हम्म. तिथं BD मल्टिप्लाय BD डबल कसं काय आला मॅम? हे बघ, आपल्याला हे सिमिलॅरिटी भेटली आहे. AD बाय BD इज इक्वल्स टू BD बाय CD. हे वाला हा पार्ट, हा जो रेड कलर मधला आहे, हे समजलं तुला? हे कसं आलंय? हे प्रपोर्शनल साइड्स घेतले हो मी, मॅम, हे कळलं. हे 2 सिमिलर ट्रायंगलचे. मग आता मी क्रॉस मल्टिप्लाय केलंय तर AD इंटू CD इज इक्वल्स टू BD इंटू BD. हा ह्याला मल्टिप्लाय होणार, हा ह्याला मल्टिप्लाय होणार. येस मॅम, कळलं. कळलं? येस मॅम. तर BD into BD is BD square. So my theorem is proved. कळलं? येस मॅम. समजलं? सगळ्यांना समजलं? हो टीचर कोमल, समजलं. समजलंय तुला? हरिओम, समजलंय? Yes. So can I move to the next very important theorem of this chapter? That is Pythagoras theorem. ज्याच्यावरती हे चॅप्टरचं नावच आहे. So we'll prove that now. Pythagoras theorem. ते काय सांगतं की when I have a right angle triangle, that is ABC, the hypotenuse square is equals to sum of the square of the other 2 sides. तर हे प्रूफ करण्यासाठी मी काय करणार? I will take what is given. Given is triangle ABC is right angle triangle. Right angle triangle है. Next,
कन्स्ट्रक्शन मी काय करणार? BD कन्स्ट्रक्शन मी करणार Perpendicular. बीडी ड्रॉ करणार. CD AC. बीडी परपेंडिक्युलर टू AC. टू प्रूफ काय करायचं आपल्याला? That AC square AC is equal square to is equals AB to square AB plus square BC plus square. BC square. So proof. Now what I will do is, मी आता हा मोठा ट्रायंगल आणि हा छोटा ट्रायंगल घेणार. So in triangle ABC and triangle ADB, okay, considering this two, we know that triangle ABC will be similar to triangle ADB. कुठले थिअरम ने? Similarity. Similarity. Similarity theorem. Therefore, I can have the proportional side as AB by AD is equals to BC by BD is equals to AC by AB. Correct? Yes or no? Yes, आता मी याच्यातले हे दोन वाले घेणार, हे दोन घेणार. तर ह्याचं मला काय भेटेल? AB by BD, सॉरी AD, हा AD आहे, is equals to AC by AB. If I do the cross multiplication, I get AB into AB is equals to AC into AD. Yes or no? That is AB square is equals to AC into AD. हे समजलं? Yes. Yes, ma'am. नेक्स्ट आता मी इन ट्रायंगल ABC, मोठा ट्रायंगल अँड ट्रायंगल हा खालचा छोटा, that is BDC. Now triangle ABC is similar to triangle BDC by which theorem? Same similarity theorem. Yes or no? Yes. Ma'am. Yes or no? So now if these two triangles are similar, so I'll take the proportional sides now. That is AB by BD is equals to BC by CD is equals to AC by BC. Proportional sides. Yes. तर इच्यात मी Yes, आता हे ma'am. दोन गोष्टी घेणार, हे वाले दोन घेणार. तर मला काय भेटणार? BC by CD is equals to AC by BC भेटतंय मला. क्रॉस मल्टिप्लाय करणार मी. So BC into BC हो, ma'am. is equals to AC into CD. Yes or no? Yes, So yes, this ma'am. will give me BC Yes, ma'am. square is equals to AC into CD. Yes. Yes, ma'am. आतापर्यंत कोणाला नाही समजलंय? कुठलीही स्टेप नाही समजली आहे आतापर्यंत? प्लीज आस्क. नाही मॅम समजली. सगळ्यांना समजलंय? किरण, कोमल, हरिओम. ओके. सो नाव मी काय करणार? इक्वेशन 1 आणि 2 ला ऍड करणार. माय स्टेटमेंट विल बी ऍड इक्वेशन 1 अँड 2. मग काय भेटणार? AB square plus BC square is equals to AC into AD plus AC into CD. करेक्ट? मी जे लिहिलंय करेक्ट आहे? येस मॅम. नाव आता ह्या दोघांमध्ये AC हे कॉमन आहे. सो कॅन आय रिमूव्ह इट आउट? AC बाहेर काढलं. येस मॅम. उरलं काय? AD प्लस CD उरलं. येस. नाव येस आता मॅम. आपण हे फिगर जर बघितली, AC प्लस CD काय आहे? इज नथिंग बट AC. येस मॅम. I'll write a reason here. AC is equals to AD plus CD. So which is nothing but AC square. So therefore I will get AC square is equals to AB square plus BC square. So I can say hence proved. Yes or no? येस मॅम.
कळलं सगळ्यांना? हे कळलं? पायथागोरस ma'am. थिअरम हो, ma'am. कळला. तर आपण काय केलं आहे, आपण हे दोन ट्रायंगल्स घेतले, हे एक ऑल्टिट्यूड ड्रॉ केलेलं आहे, जे आपलं पहिलं थिअरम आपण केलं सिमिलॅरिटीजचं, ते वापरून आपण प्रोपोर्शनल साइड्स घेतले. आणि प्रोपोर्शनल साइड्स मध्ये आपल्याला पहिल्या केसमध्ये कारण की आपल्याला माहिती आहे ना, दोन साइड्स काय AB स्क्वेअर आणि BC स्क्वेअर, तर हे दोन काढायचे. तर आता ह्या दोन केसमध्येच मला AB भेटणार, या मधल्या याच्यात तर AB नाहीये, म्हणून मी ते नाही घेणार. मग हे दोन घेणार रेशिओज, आणि त्याच्यावरून मला AB स्क्वेअर भेटेल. तसंच दुसऱ्या कॉम्बिनेशन ऑफ ट्रायंगल्स मध्ये मला BC स्क्वेअर भेटणार. मग मी काय करणार, AB स्क्वेअर आणि BC स्क्वेअर ऍड करणार, आणि राईट साइड सॉल्व्ह केल्याच्या नंतर मला त्याचा AC स्क्वेअर भेटणार. सो एनी स्टेप कोणाला कळलं नाही? कुठलीही स्टेप कोणाला कळली नाही याच्यात? येस एव्हरीवन, कुठलीही स्टेप कोणाला नाही कळली आहे? किरण, कोमल, तरंग, हरिओम, संस्कृती, कुठलीही स्टेप नाही मॅम कळली आहे? कळली आहे. सगळी समजली आहे? Yes, व्हेरी ma'am. गुड. तर टेक्स्टबुक मध्ये हे पूर्ण थिअरम व्यवस्थित दिले. हे जे सगळे थिअरम मी सांगते ते चांगले बायहार्ट करा, वाचून ठेवा, आणि सॉल्व्ह करा, रायटिंग मध्ये सॉल्व्ह करा, कारण की हे विचारले जातात, थिअरम विचारले जातील. मग त्याचे आणि ते पूर्ण व्यवस्थित सगळं लिहायचं, काय गिवन आहे, काय प्रूफ करायचंय, काय कन्स्ट्रक्शन आहे, आणि प्रूफ काय आहे, त्याचे रिझनिंग बरोबर द्यायला पाहिजे, आणि लास्ट मध्ये तुमची हेन्स प्रूफची स्टेटमेंट पाहिजे. कळलं सगळ्यांना? हो आफ्टर टीचर दिस, समजलं. ह्याच्यानंतरचा थिअरम आहे इज नथिंग बट युअर लास्ट थिअरम इज कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम काय होतं की राईट अँगल ट्रायंगल असलं तर आपल्याला सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर भेटतं. कन्व्हर्स काय राहणार की आपल्याकडे आहे ए स्क्वेअर प्लस सॉरी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दिलेला आहे. ते दिलेल्या बेसिस वरती मी 90 डिग्रीज हे प्रूफ करते आहे. कळलं? हे करायचं आहे आपल्याला. तो आय विल टेक द न्यू पेज. मी दुसऱ्या पेज वरती जाऊ. Yes, ma'am. येस मॅम. So now here converse of Pythagoras theorem. याच्यात काय करायचं आहे, आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे, दॅट इज ए बी सी. त्यांनी हे दिलेलं नाहीये की इट इज 90 डिग्री राईट अँगल ट्रायंगल, हे दिलेलं नाहीये. इट इज गिवन दॅट ट्रायंगल ए बी सी इज देअर, आणि तिच्यात अजून दुसरं काय दिलेलं आहे, ए सी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, हे पण दिलेलं आहे. Yes, ma'am. ठीक आहे, हे दिलेलं आहे. मग मी कन्स्ट्रक्शन काय करणार, मी अजून एक ट्रायंगल ड्रॉ करणार. Triangle XYZ. एक्स वाय झेड घ्या, पी क्यू आर घ्या. तर मी आता पी क्यू आर घेतोय. सपोज पी क्यू आर घेतला, इन विच ऑल द थ्री साइड्स आर इक्वल टू इच अदर. मतलब म्हणजे काय, ए बी असं नाही लिहायचं, थांब एक मिनिट. कन्स्ट्रक्शन येणार, पी क्यू इज इक्वल्स टू ए बी, देन पी आर इज इक्वल्स टू ए सी, आणि क्यू आर इज इक्वल्स टू बी सी. हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तो नाव प्रूफ. ठीक आहे ना, हाऊ टू प्रूफ, कॅन एनीबडी टेल मी? आणि हा, Triangle आणि ह्या कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला हे पण प्रूफ, हे पण आहे की हे 90 डिग्रीज आहे. हे वाला, हे जे ट्रायंगल असं ड्रॉ केलेलं आहे आपण, राईट अँगल ट्रायंगल, is 90 degree. अँगल क्यू इज इक्वल्स टू 90 डिग्रीज, हे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. नाव आय विल टेक इन ट्रायंगल पी क्यू आर, angle PQR is equals to 90 degrees given. Yes, ma'am. So on that basis, can I say PR is equal, square is equals to PQ square plus QR square? Yes, ma'am. By Pythagoras theorem? Correct? Yes. ही इक्वेशन 1 झाली. ठीक आहे.
येस. नाव आपल्याला माहिती आहे की पी क्यू ए बी आहे आणि क्यू आर हे बी सी आहे. सो कॅन आय राईट ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर लिहू शकते. कन्स्ट्रक्शन लिहू शकतो आपण इथे रिझन. येस मॅम. येस. मग अजून काय? येस. नेक्स्ट काय लिहिता येईल? अजून काय? काहीतरी विसरताय तुम्ही. हे तर मी लिहिलं. या बाजूला काय यायला पाहिजे? पी आर थोडी राहायला पाहिजे. जर मी हे चेंज केलं, सो कॅन आय चेंज ए सी स्क्वेअर ऑल्सो? कारण की पी आर इज नथिंग बट ए सी, नो? Yes. हो AC. की नाही? येस मॅम. सो मी ह्याच्यावरून लिहू हे की पी आर स्क्वेअर इज इक्वल्स टू ए सी स्क्वेअर. सो कॅन आय से पी आर इज इक्वल्स टू ए सी? येस मॅम. So therefore I can say that this angle, hey, PR is equals to AC ala plus. So can I say triangle ABC is equal to triangle PQR येस by मॅम. SSS congruency? येस मॅम. जर ते SSS ने कॉन्ग्रुएन्सी आहे तर मी सांगू शकते की अँगल B इज इक्वल्स टू अँगल Q CPCT. येस मॅम. Yes. So therefore, Yes, can I say angle B is equals to 90 degrees? So it is nothing but hence proved. कळलं का? सगळ्यांना कळलं? Oh, teacher. येस मॅम. येस मॅम. बापरे, संस्कृतीला आज झोप आली. आय नो थिअरम्स लगातार एकामागे एक थिअरम असले की जरा थोडंसं बोरिंग पण वाटतं, पण हे थिअरम्स इम्पॉर्टंट आहे बेटा. हे सगळे थिअरम्स मग नेक्स्ट याच्यात आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ठीक आहे. हे थिअरम्स आता तुम्ही नंतर Okay, चांगले लिहून प्रॅक्टिस करा. ठीक आहे. हे लिहून चांगले प्रॅक्टिस करा कारण की तुम्हाला हे स्टेप वाईज सगळं यायला पाहिजे. ठीक आहे. कळले? ह्याच्याने आपण आपले ह्या चॅप्टरचे सगळे थिअरम्स कंप्लीट केले आज. तर तुमचं होमवर्क म्हणजे हेच आहे की सगळे थिअरम पाठ करा. ठीक आहे. येस एव्हरीवन. येस मॅम. येस मॅम. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करू. ओके. येस मॅम. येस मॅम. ओके. Okay, विल स्टॉप आवर teacher. क्लास नाउ हियर. गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट मॅम. संस्कृती झोपून जा आज लवकर. गुड Good नाईट मॅम. night, थँक्यू. teacher. Bye, गुड नाईट teacher. बेटा. गुड Thank नाईट. you. बाय. गुड नाईट मॅम. गुड नाईट. बाय बेटा. गुड नाईट. टीचर, काल गुरुपौर्णिमा होती ना, तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.